नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता आणि सध्या मी आहे रायगडच्या महादरवाजामध्ये. हा आजचा ब्लॉग खूप अविस्मरणीय असणार आहे माझ्यासाठी, कारण आज आपण फक्त ट्रेकसाठी नाही तर एका वेगळ्या कारणासाठी आपण आज रायगडावरती आलो होतो. आमचे गाईड देखील आले होते आणि मी राजसदरेवरती गेलो होतो, कारण आपल्या चळेगावामध्ये जो आपला भगवा ध्वज आपल्याला बांधून झालेला आहे तो फडकवण्यासाठी आधी अनुमोदित करण्यासाठी मी रायगडावर घेऊन गेलो होतो आणि राजांच्या चरणी अनुमोदित केलेला तो भगवा ध्वज आता आमच्या चळ्यामध्ये फडकणार आहे. महाराजांना त्रिवार मुजरा केला आणि त्यानंतर गड पाहण्यासाठी आम्ही बुरुजाकडे जात होतो. त्यावेळेलाच मला रील स्टार ऋषी हराळे देखील भेटले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याची तयारी देखील अगदी जोमात चालू होती. त्यानंतर हा मुलगा ज्याचं वय फक्त 2 वर्ष आणि आज त्याचा वाढदिवस होता, वाढदिवसा दिवशी रायगडावर येण्याचं भाग्य त्याला लाभलं. यापेक्षा अजून मोठं भाग्य काय असतं. मनामध्ये आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी महाराजांचे विचार घेऊन आम्ही गड उतरण्याला सुरुवात केली होती. खालती आल्यानंतर जेवण करून आम्ही थोडाफार वेळ क्रिकेट खेळलो आणि त्यानंतर हर्षद मालकांसोबत मस्त असं जेवण देखील झालं आणि त्यानंतर मस्त असा एन्जॉय करत आम्ही परत येतोय. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.